आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। भाजप युवा मोर्चाच्या वतीनं पंतप्रधान मोदींच्या 75व्या वाढदिवसाच्या निमित्तानं नमो युवा रनचं आयोजन। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार या कार्यक्रमाला उपस्थित। पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसाच्या निमित्तानं मॅरेथॉनचं आयोजन। मॅरेथॉनमध्ये नशामुक्त भारत, नशामुक्त मुंबईचा नारा। फडणवीसांची प्रतिक्रिया। नाशिकमध्ये नमो युवा रनचं आयोजन। मॅरेथॉनमध्ये गिरीश महाजनही सहभागी। मी आयुष्यात कधी नशा केलेली नाही, आपणही असंच असलं पाहिजे, महाजनांचं आवाहन। साताऱ्यामध्ये नमो युवा रनचं आयोजन। सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, मंत्री जयकुमार गोरे, अतुल भोसले यांच्या उपस्थितीमध्ये मॅरेथॉन स्पर्धेला सुरुवात। 2000हून अधिक स्पर्धक मॅरेथॉन स्पर्धेमध्ये सहभागी। वादग्रस्त अधिकारी पूजा खेडकरचे वडील अद्याप फरार। गाडीच्या किरकोळ वादातून दिलीप खेडकरांसह वाहन चालकावर गुन्हा दाखल। वाहन चालक याला कालच अटक। दिलीप खेडकरांचा शोध सुरू। पुण्यातील आंदेकर टोळीची 27 खाती गोठवली। 50,66,999 रुपये पोलिसांच्या हाती। याआधीच्या झाडाझडतीमध्ये कोट्यवधींचा ऐवज जप्त। आरोपींच्या स्थावर मालमत्तेचीही चौकशी सुरू। त्र्यंबकेश्वरमध्ये पत्रकारांना मारहाण प्रकरणामध्ये गुन्हा दाखल। पोलिसांकडून तिघांना अटक। जीव मारण्याचा प्रयत्न तसंच दंगल माजवल्याप्रकरणी गुन्हा दाखल। आरोपी प्रशांत सोनवणे, शिवराज आहेर, ऋषिकेश गांगुर्डेसह इतरांवर गुन्हा दाखल। नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये गाड्यांच्या प्रवेशाची पावती घेणाऱ्यांची गुंडगिरी। 3 ते 4 पत्रकारांना मारहाण। मुख्यमंत्र्यांकडून जिल्हाधिकाऱ्यांना कारवाईचे आदेश। नंदुरबारच्या धडगावमधील काँग्रेसच्या शेकडो कार्यकर्त्यांचा शिंदेच्या सेनेमध्ये प्रवेश। आमदार आमशा पाडवींच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश पार पडला। काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शिंदेच्या सेनेमध्ये पक्षप्रवेश केल्यानं काँग्रेसला खिंडार।